प्रिंट आली आहे. राजीनामा? तुम्ही रेजिग्नेशन देताय समीर? आपण आता एकत्र काम करू शकणार आहोत का? इतक्यात तुम्ही दुसरा जॉब शोधलात सुद्धा? शोधतोय, मिळेल लवकरच. पण तोपर्यंत इतके दिवस इथे काय करणार, नाही का? पण माझ्यामुळे तुम्हाला रेजिग्नेशन द्यावं लागतं हे नाही पटत आहे मला. पटलेलं तर अनेक गोष्टी मलाही नाहीत, काय करणार, म्हणून सोडतोय मी जॉब. जे काही झालंय ना ते माझ्यामुळे झालंय आणि माझ्या आईमुळे झालंय ना, त्याच्यामुळे तुम्ही जॉब सोडण्याची काही गरज नाहीये. रेजिग्नेशन मी देतेय रेणा, आज. काय चालू असतं ना यांचं, सतत आपले एक दाबा दोन दाबा. मला तर वाटतं ना ह्यांना आमच्याशी बोलायचंच नसतं, म्हणून एक तर कॉल उचलत नाहीत आणि कॉल उचलला की होल्डवर ठेवतात. हॅलो, ओ हॅलो. आता जर तुम्ही कॉल परत होल्डवर ठेवलात ना तर मी मोर्चा घेऊन येईल ना तुमच्या ऑफिसला. हा हा ठीक आहे ठीक आहे. आमचं 70,000 बिल कसं आलं ते सांगा पहिले. प्रेरणादी, आज तू ऑफिसमधून लवकर आलीस, म्हणजे बरं वाटतंय ना तुला? नोकरी सोडली मी. काय? समीर सर बोलले ते पटलं मला. एवढं सगळं घडून गेल्यावर मी त्यांच्या बरोबर काम करू शकले नसतेच तसंही. अगं तू डोक्यावर पडली का ग? एवढ्या पगारावर पाणी सोडलंस? भाडं कसं भरशील? घरी काय पाठवशील ग? राहू द्या श्वेता, ते पाणी घ्या बघू पहिले तुम्ही. शांत व्हा आणि रडू नका. जे काही झालं ते माझ्यामुळे आणि माझ्या आईमुळे झालं ना, पण तरी ते रेजिग्नेशन द्यायला निघाले होते. नाही पटलं मला ते, म्हणून मीच दिला राजीनामा. प्रेरणा, अगं नेहमीच दुसऱ्याचा विचार करतेस ग तू. कधीतरी स्वतःचा विचार कर ना. हो ग, त्यांची फायनान्शियल कंडिशन काय, तुझी फायनान्शियल कंडिशन काय, थोडा तरी विचार कर. त्यांनी वर्षभर काम नाही केलं ना तरी ते आरामात सर्व्हाइव्ह करू शकतात. पण तुझा पुढचा महिना कसा जाईल तुला माहित नाही. हॅलो, आणि ह्या सगळ्यामध्ये चूक तुझी नाहीच, तुझ्या आईची आहे. मिठू श्वेता ताई, तुम्ही जरा शांत व्हा ना. तुम्ही पाणी प्या. तर तासभर आधी मशीनशी बोला. आधी एक तर तो माणूस भेटत नाही. त्या लोकांना कॉल केले तर हे लोक कॉल उचलत नाहीत, आणि जेव्हा उचलतात तेव्हा म्हणतात की तिकडे येऊन कंप्लेंट करा. अरे मग आम्ही कॉल कशाला केला होता? जाग, बिल भरावं लागणार आहे आपल्याला फायनली. कसलं बिल आता? अरे हो, मॅडम नव्हत्या नाही का? चुप ग. लाईटचं बिल 70,000 आलंय. काय? आणि हिच्यामुळे आलंय. 70,000 कसं काय येऊ शकतं बिल? अहो मी काय केलं त्याच्यात? ते विचार नाही हिलाच. ऐक ना, पण ते काय म्हणाले ते सांगशील तरी का? समजा नाहीच भरलं बिल तर? नाही भरलं बिल तर विजेची लाईन कट करतील ते. माय गं. पण एवढं बिल का आलं असं विचारलंस का तू त्यांना? अगं विचारलं, त्याचसाठी फोन केला होता ना राव. ते म्हणाले आमची काही चूक नाही, जे बिल आहे ते ऑटोमॅटिकली जनरेट होतं.
तुमच्या मीटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. कोणी केला असेल प्रॉब्लेम? हे त्या टपोरी मुलांनी तर केलं नसेल ना? नाही नाही नाही, विषयच नाही. नाही, एवढा डोस दिल्यानंतर मला नाही वाटत की ते एवढी हिंमत करतील. आणि हे कुणी केलं हे शोधून काढण्यापेक्षा पैसे कसे भरायचे ह्याचा विचार करा जरा आता. अरे एवढे पैसे कुठून भरणार? इथे तर पार्लरचे 1200 रुपये द्यायचे, ते देताना मारामारी आहे. कुठून आणणार एवढे पैसे? ऐक ना, मी ना माझ्या ऍक्टिंग वर्कशॉपसाठी काही पैसे बाजूला काढलेत, त्यातले देऊ का? मी काहीतरी केलं असतं ग, पण माझ्या बुटीकसाठी नवीन स्टॉकची ऑर्डर दिली आहे, त्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतंय बघ. माझ्या सेव्हिंग अकाउंट मध्ये थोडेसे आहेत पैसे, पण ते सगळेच वापरले तर मग मी काय करू ना. म्हणजे मला आता रोजच डबे द्यावे लागतील. रोज? आणि नोकरी सोडली तिने. काय? प्रेरणा, प्रेरणा अगं नोकरी सोडलीस का? अगं 70,000चं बिल आहे का समोर, तू काय बोलतीयस? अगं नाही, पण असं माझं डोकं फिरलं होतं का? मी नोकरी का सोडली? तुम्ही नका रडू. पण मला सांग, डब्बे देऊन एवढे पैसे कसे मिळतील लगेच? अगं मिळतील ना, रोज सकाळ दुपार संध्याकाळ डबे दिले तर थोडे तरी पैसे मिळतील ना. नाहीतर काय करू मी आता? ओ वकील मॅडम, नाही तुमच्यामुळे झालंय हे सगळं. तुम्ही का गप्पात? बोला बोला, उघडा तोंड, सांगा कसे भरायचे 70,000? त्याच्यात आपल्याला 70,000 नाही भरावे लागणार. का ग? हा, ते वीज बोर्डवाले एकत्र येतील, आपल्यासाठी कॉन्ट्री करतील आणि आपलं बिल भरून टाकतील, है ना? किती सोपं आहे. माय मिस्टर आहेत ना, ते टेम्पररी MSCB मध्ये कामाला आहेत, इलेक्ट्रिसिटी बोर्डात. ते आपली नक्कीच काही ना काहीतरी मदत करू शकतील असं मला वाटतंय. मी त्यांना सांगते ना आपली मदत करायला. टेम्पररी इलेक्ट्रिशियन, छान. टेम्पररी इलेक्ट्रिशियन तुझा तो असेल नवरा तिकडे, तो तिथे आहे, आपला मीटर इथे आहे, मग कसं होणार? तेजाताई, तो म्हणू नका, ते म्हणा त्यांना. तो काय म्हणताय? मोठ्यात ते वयाने आपल्या, आणि ते बघतील काय करायचंय ते. तो नाही, ते म्हणा त्यांना. डोक्यात तरी माझ्या मंडई करता डोक्याची. स्वामी, मी का सोडली नोकरी? जपून जपून जपून. अरे मन्या, का रे तिथलं लाई घेतलं बो? बघ तर, दुखतंय का रे दादा खूप? हळू 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 हळू. पाणी आहे भाऊजी. नाही नको, जळजळतंय. पाणी घेतो का भाऊ? नाही नको. इथे लाव नाही, लाव, इथे लाव. लाव. हॅलो, अहो ऐका ना, इथे एक थोडा प्रॉब्लेम झालाय. ते काय नाही, ते विजेचं बिल आलंय आणि ते 70,000 आलंय हो. आणि तेजाताईंचं म्हणणं आहे की त्यात काहीतरी गडबड आहे. जर का तुम्ही मदत नाही केली आमची तर आम्हाला 70,000 रुपये भरावे लागतील. मनाले बुडवायला लग्न केलंय का तू त्याच्याशी? 70,000 गाडी झाडायला लागता? भाऊजी, तुले तडी पैसे कमी पडू नये म्हणून अडी जास्तीची कामं करून राहिला म्हण्या. शॉक लागलाय त्याले, एवढं भाजलंय की डॉक्टरने 10 दिवस आराम करायला सांगलाय त्याले. आडली काळजी करायची सोडून तू अजून नवीन नवीन मागण्या करून राहिली का वल्लरी? भाऊजी, मी अरे वाढलेला खर्च कसा भागवता येईल या टेन्शन मध्ये असतो बिचारा. आणि तुला काहीच नाही पडलं तुझ्या नवऱ्याचं? भाऊजी, मी लागलीच गावाला परत येते. त्यांची तब्येत बरी आहे ना? तो म्हणतोय काहीच गरज नाही अडी यायची, पण मला वाटतं तू लगेच निघून ये अडी. तो तुझ्यासाठी एवढी मेहनत करतोय, मला वाटतं तू अडी यायलाच पाहिजे त्याची सेवा करायला. हो. अगं हल्ली मनाची दगदग होते, थकी जातो तो, आणि त्यामुळे चक्कर इसन पडला आणि शॉक लागला त्याला. अगं नवरा समजूतदार आहे म्हणून किती फायदा घ्यायचा. नवऱ्याबद्दल काही जरी वाटत असेल ना तर लगेच निघून ये, नाहीतर आम्ही आहोत आमच्या मनाची काळजी घ्यायले.
फोन काहून उचलत नाही ते मा काय झालं असेल यांच्या हाताचं दुखणं वाढलं असेल का वल्लरी कसलं एवढं टेन्शन किती चक्र मारशील जमीन झिजेल की आता श्वेताताई हे माझा फोनच उचलत नाहीये तो ह्यांच्या हाताला लागलं होतं भाऊजी सांगत होते की कामाला बी जाऊ नाही शकणार आहेत आता पण माझा फोनच उचलत नाहीये कसं कळेल मला काय घडलं नेमकं अगं मी तिथे जायला हवं होतं गो नाही मी ते जायलाच हवं होतं पण हेच मला म्हणाले की तू येऊ नको म्हणून जरा शांत हो अगं लागेल फोन हा बोल ग. हॅलो आओ आओ कुठे आहात तुम्ही तब्येत बरी आहे ना तुमची दुखतंय का खूप तुम्हाला तब्येत कशी आहे बरी आहे का आता तुमची तब्येत तब्येतीला काय झालं माया एकदम ठणठणीत आहे. काळजी वाटून राहिली मला फोन काहून नव्हता उचलत मा अगं नाश्ता करून कामावरच निघत होतो फोन चार्जिंगला होता. हो असं काय करताय तब्येत ठणठणीत आहे म्हणजे तुमच्या हाताला लागलंय ना तुला आधीच माहिती म्हणजे तरी घरातल्यांना म्हणलं होतं तुला काही सांगू नका म्हणून. का नाही सांगायचं का नाही सांगायचं अगं तू काळजी करत बसते ग एवढ्याशा मेंदूत सगळी जागा जर काळजीने घेतली तर कायद्याच्या अभ्यासाला जागा उरण का त्याच्यात. महेंद्र भाऊजींनी सांगितलं मला हो तुमच्या हाताला लागले तरी बी कामाला निघाला होता तुम्ही आओ तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट करून राहिलात ना कारण तुम्हाला मला इथे पैसे पाठवायचे असतात एवढं तुमच्या हाताला लागले तरी बी आता कामाला निघालात तुम्ही मला नाही पटत होय वल्लरी तुझा आवाज ऐकून उरलं सुरलं दुखणं पण गेलं बघ माझं खरंच. तुम्ही काय बी बोला आता मी एक गोष्ट ठरवली आहे काय ठरवलंय. मी ना आता छोट मोठं काहीतरी काम बघणार आणि तुम्हाला हातभार लावणार. वल्लरी काही गरज नाही. हो काय गरज नाहीये गरज आहे त्याची आणि प्रेरणाताई नाही का करत हो कामाला जाऊन नंतर रविवारी डबे बनवतात त्या थोडेसे पैसे कमवेन तुम्हाला हातभार लावेन मी मला करू द्यात नो. वल्लरी काही गरज नाहीये. तू तिथे वकील बनायला गेलीस का पैसे कमवायला का. मी माझ्या एकट्याच्या जीवावर तुला वकील बनवू शकतो पैशाची काही चिंता करू नको तू. हा आहे ना मी इथं. अहो पण काय हरकत आहे करू द्या ना मला मदत तुम्हाला थोडा हातभार लागेल ना महाबी. वल्लरी ऐकून घे ना ग तू फावल्या वेळात काम करत बसलीस तर अभ्यास कधी करशील तू आणि अभ्यास कमी झाला तर मार्क कमी पडतील आणि नापास बिपास झाली तर काय करशील मग. तुला चुलीपाशी पहिले हे लोक तयारच आहेत. वल्लरी तू नापास झालीस ना हे सगळे लोक पास होतील यांची वाईट वृत्ती पास होईल. मी नाही होऊ देणार तसं आपण येऊ द्यायचं तसं. तू अभ्यासाकडे लक्ष दे चांगला अभ्यास कर आणि साधी सुधीने मोठी वकील हो. तुझ्या अंगावर काळा कोट आला ना तर गावात माई मान पण उंच होईल बघ. बरं चल निघतो मी. हा अहो ते इलेक्ट्रिसिटीच्या बिलाचं सांगायचं राहूनच गेलं. काय ग यावेळेला ना बिल खूप आलंय 70,000. ह्या सगळ्या मुली ते बिल भरायचं सांगून राहिलं. चुकून आला असेल ग. तुम्ही मीटर रिडिंग जरा चेक करा. मी पण बघतो इथून काय करता येते का ते. आणि वल्लरी तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे बरं बाकी सगळं माझ्यावर सोड मी आहे इथं. हो पण तुम्ही काळजी घ्या तुमची आणि आराम करा जास्ती काम करू नका. घेतो ठेवू. ठेवते. संगे पसार आवरणं वा हा हो हा दादा आई पप्पा दादा कुठे बाहेर बोलवा त्याला. पाहून घुमलो राहिला रोगाच. दादा कुठे अहो ते किरण भाऊजींकडे गेलेत. हा त्याला फोनच करतो आता. अरे पण काय झालं. दादा वल्लरीला फोन करून तूच सांगितलं ना माझ्या हाताला जखम झाली ते. माझ्या ऍक्सिडेंट बद्दल तिला सांगायचं नाही सांगितलं होतं ना तुम्हाला. म्हण्या तिचाच फोन आलता. तरी पण तू सांगितलं कशाला.
हे बघा सगळ्यांना शेवटचं सांगी राहिलोय, मला न विचारता वल्लरीले कोणी बी फोन करायचा नाही. फालतूचं टेन्शन नाही द्यायचं तिच्या डोक्याले. अरे मन्या मन्या मन्या, अरे शांत हो बाळा. अरे मुद्दाम नाही केलं कोणी. तरी बी मला चालणार नाही आई. बरं बाबा शांत हो. ऐकलं का माया? तुम्ही बी ऐका, तू बी ऐक ग. याच्या पुढे कोणी बी वल्लरीले स्वतःहून फोन करायचा नाही म्हणजे नाही, समजलं ना तुले? हा अरे ठीक आहे ना बाळा. हा आता शांत हो मन्या, डोक्यात राग नको घालून घेऊ भाऊ. तुझी आवडतीची रव्याची लापशी केली मी. चल बरं खाऊन घे. उठ रे मन्या, तू उठ ना. ये ये बाळा, खाऊन घे ना बो थोडी. ये ये संगे जागती लापशी आण. ये रे. बस. एवढं लागलंय तुला का बरं तडतड करतो तू? आता दुखतोय का भाऊ? तू आरामच करत नाही. हा का व संगे, आण ना लवकर लापशी. हे हे घे, खाऊन घे 2 घास. हा अगं आई, मले नाही भरवलं कधी एवढं प्रेमाने. गपरे तू, आला मोठा खाणारा. घे. खातो मी. अरे मायच्या अजून खायला काय लाजायचं? हा खा. कशी झाली आहे? चांगली झाली ना? छान. घे घे. घे. बस नको. अरे 2च घास खाल्ले म्हणे तू. घे ना थोडस. नाही नको. मला निघायचंय, मी आवरून घेतो. कुठे जातोय तू आता? आराम कर ना तू. हे पाय, तू ना 2 दिवस कामाला नाही बी गेला ना तरी चालतं भाऊ. हा आपण घरातलं पाहून घेऊ. आणि हे पाय, वल्लरीची बी काळजी नको करू हं भाऊ तू. हा तू तुझ्या तब्येतीची काळजी मी घे. आवरतो, मला निघायचं. अरे मन्या खाऊन घे ना रे थोडस. मन्या आई तू काय पाहते संगीता? जाय ना स्वयंपाकघरात, कितले कामं पडले. जा तिकडे. मले कशाला ओरडली तू? काय चुकीचं बोली राहिलता मी? त्या वल्लेरीला समजायला नको? नवऱ्यावर ताण पडी राहिला, कळायला नको तिले? बरोबर बोलतोय मया तू, पण आपल्याला असं सारखं वागून चालणार नाही. नाहीतर मने आपलं काहीच ऐकणार नाही. आपण जर असं सारखं रागवत राहिलो ना तर मने आपल्यापासून दूर जाईल ना. समजी राहिलं का तुले? हां पाय, त्याला बी आपली गरज आहे. नाही तर त्या भवानीचा काय भरोसा सांग बरं मले. मग ते बी आहे. मग घे लापशी खाय. तुले बरवत नाही ना म्हणे मी. खा. बरं प्रेरणा, ती मला सांगा, ते रविवारचे 5 डब्बे येतात, त्यांनी दिली आहे ना तुम्हाला ऑर्डर? त्यांची ऑर्डर आहेच गो, पण त्यांच्या ओळखीतून या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. आजचा डबा जर त्यांना आवडला ना तर रोजची ऑर्डर पण मिळेल. स्वामी, आजचा दिवस पाठीशी राहा. या सगळ्या ऑर्डर रोजसाठी मला मिळू दे. होईल, सगळं काही नीट होईल, नका काळजी करू. समीर सरांनी तो मेसेज बघितलाही नाही अजून. हां हां, ते बोललात का मला? नाही, काही नाही. या छोट्या डब्यात कोशिंबीर भरलीस ना तू? हो भरली. हां प्रेरणाताई, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही नीट होईल. अगं काळजी नाही, तो डिलिव्हरी बॉय बघ आलाच त्याचा फोन. हॅलो, हो दादा, होतच आलंय. तुम्ही प्लीज 5 मिनटं थांबा ना, प्लीज प्लीज. दे गो, लवकर दे. तो पण डबा दे. थांब. हे थांब, नाही वेगळी पिशवी दे. बरोबर. बाय माझे काय, बहुतेक एका डब्यात जास्तच गुलाबजाम भरला मी. हो का? द्या इकडे, मी राहू दे गो, राहू दे. तू हे तर तो खाली येऊन थांबलाय, शिमगा करतोय माझ्या नावाने. जाऊ दे. आहो ते जास्त इथं जास्त, जाऊ दे. दे मला. अरे प्रेरणा, एक ब्लॅक कॉफी दे ना. नाही, आज मला खूप काम आहे. वल्लरी, बाकीचे 3 डबे आणून आणते 2 मिनिटात. आणि त्याच्यातही तुम्ही काळजी करू नका. हे डबे देऊन झाले ना की मी तुम्हाला देते ब्लॅक कॉफी तुमची. अरे हो, ऐका ना, त्याच्यातही
ते ह्यांचा फोन आला होता ना, तेव्हा हे सांगत होते मला की बिल जास्त आलं असेल ना तर तुम्ही ते मीटर काय ते बघा, म्हणजे समजेल काय नेमकं गणले ते. हो ना, किती वाढीव आहेत ग तुमचे हे. पण काय ना, मीटर रिडिंग करून आपलं बिल बदलणार नाहीये, ते तेवढंच आहे, ते भरावंच लागणार आहे. अरे तेजा काय प्रॉब्लेम आहे, बघूया ना एकदा रीडिंग. तिचे मिस्टर इलेक्ट्रिशियन आहेत म्हणूनच सुचवलं ना त्यांनी. मी इलेक्ट्रिशियन आहेत, वीज बोर्डाचा चीफ किंवा चेअरमॅन नाहीये. तेजाताई, तुम्हाला मी आधी बी सांगितले यांना काही बोलायचं नाही, यांच्या विरोधात मी एक बी शब्द ऐकून घेणार नाही. ए, मला ना तुझ्याशी राडा घालण्यात अजिबात वेळ नाहीये, कळलं ना. 2 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतेस की नाही मी बघतो. असं काय करणार आहेस ग तू? सगळ्यात आधी ना ते मीटर रिडिंग चेक करते मी आपलं. वा, म्हणजे वल्लरीने सांगितलं तेच करणार आहे, पण स्वतःला सुचलंय असं दाखवून. काय मुलगी आहे यार ही, काय विषय आहे हिचा. मिठू ते ऐका ना, आता या एवढ्या मोठ्या बिलचं काय करायचं, कसं भरायचं ते. टेन्शन तर मला पण आलंय ग. मी पण एखादी छोटी नोकरी केली तर काय वाटतं तुम्हाला? झालं, चावला का तुला नोकरीचा किडा? तसं नाही हो मिठू ताई, पैसे जमतील तेवढाच हातभार होईल ना माझा भी. मेरी जान, ये मुंबई शहर है, यहाँ पे नौकरी इतने आसानी से नहीं मिलती. अगर नोकरी मिळवण्यासाठी सॉलिड माणसाची ओळख लागते. सॉलिड माणसाची म्हणजे? सॉलिड म्हणजे ज्याच्या ओळखी असतात, ज्याची सोसायटीमध्ये रिस्पेक्ट असते, अशी व्यक्ती. सॉलिड माणूस, माझ्या ओळखीत तर असा माणूस म्हणजे श्वेताताई. श्वेताताईंना विचारू का नोकरीचं? त्यांचा बिझनेस आहे ना, म्हणजे ओळख पण असेलच. बघू देतात का एखादं काम. आज आधी त्यांनी भेटते आणि मगच कॉलेजला जाते. श्वेताताई मला नोकरी देऊ शकतील का? नाही म्हणजे त्यांचा एवढा मोठा व्यवसाय म्हटल्यावर काहीतरी काम असेल ना छोटं मोठं त्यांच्याकडे. आयडिया चांगली आहे. मला जरा त्यांच्या दुकानाचा पत्ता सांगाल काय तुम्ही? पत्ता नाही ग, आम्ही कधी गेलो नाही. पण हा, ठाण्यात ना स्टेशन जवळ गोखले रोड आहे ना, तिथे कुठेतरी तिचं शोरूम आहे. सगळ्या मीटिंग्स तिच्या तिथेच होत असतात. बरं. मिठूताईंनी तर मला इथलाच पत्ता सांगितला होता. श्वेताताईंचं दुकान सिद्धेश्वर हँडलूम्स इथेच असणार ना. ओ दादा ऐका ना. बोला ताई. मला जरा हे सांगाल का, सिद्धेश्वर हँडलूम हे इथे कुठे आहे? सिद्धेश्वर हँडलूम्स असं कुठलं बी दुकान नाही इकडे. अहो नाही, माझ्याकडे बरोबर पत्ता आहे, इथे तेच लिहिलंय. अहो ताई, इकडच्या समध्या दुकानात आपला ज्यूस जातोय. सगळ्या दुकानांच्या नाव कशी तोंडपाठ आहेत आपल्याला. हे सिद्धेश्वर हँडलूम बिंडलूम इकडे नाही दुकान. तुम्हाला चुकीचा पत्ता दिलाय कोणतरी. अहो नाही, मला पत्ता बरोबर दिलाय, तुम्ही वाचा ना एकदा. हे बघा, हे बघा. शॉप नंबर 3. अहो इथं फर्निचरचं दुकान आहे. फर्निचरचं? अहो नाही, अहो हे सोलापुरी सादरींचं दुकान आहे, ते बी माझ्या मैत्रिणींचं. ती मालकीण आहे ना त्या दुकानाची. बरं, नाव काय तुमच्या मैत्रिणीचं? श्वेता बक्कळ. बक्कळ? हे बक्कळ बिक्कळ काय माहीत नाही आपल्याला, पण त्या फर्निचरच्या दुकानात श्वेता नावाच्या ताई आहेत बघा, सोलापूरच्याच आहेत. हो, त्याच त्या सोलापूरच्या ताई. अहो ते त्यांचंच दुकान आहे ना, मालकीण आहेत त्या दुकानाच्या. मालकीन? अहो नोकर आहे ती, काम करते तिकडे. रोज शिव्या खात असते बिचारी, एक दिवस जात नाही तिचा शिव्या खाल्ल्याशिवाय. आत्ता पण गेलात का नाही तरी चालूच असेल. अहो दादा काय बोलताय? ते सगळं सोडत ते दुकान कुठे ते मला सांगा ना जरा. हे काय तिकडे आहे? थँक्यू बरं का.